आसूड लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कोलकाता, बदलापूर, पुणे यासह अनेक ठिकाणी महिला व आबालबालिकेवरील बलात्कार, अत्याचारांच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येते। पोलीस यंत्रणा, राज्यकर्ते हतबल झाल्याचं दिसून येतं। पीडितेला न्याय हा आरोपीला कठोर शिक्षा होऊन मिळेल, परंतु तिला जीव गमवावा लागला त्याचं काय, हा प्रश्न कायम अनुत्तरित आहे। आसूड प्रतिनिधींनी जेव्हा इंद्रायणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संपर्क केला तेव्हा भयग्रस्त आवाजात आरोपीला शिक्षा तर पुनर्वसन योजनेपेक्षा महिला सुरक्षित राहतील यावर भर द्यायला हवा, अशा प्रकारची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे। पुणे, मुंबई, अकोला अशा बऱ्याच ठिकाणी अल्पवयीन मुलीवर जे अत्याचार झाले त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मागील 15 दिवसांमध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीपासून ते 70 वर्षाच्या वृद्ध स्त्रीवर अत्याचार झाले। हे लवकरात लवकर थांबलं पाहिजे। बाकीच्या स्त्रिया घरातून नोकरीसाठी निघतात, शिक्षणासाठी निघतात, त्या बाहेर पडायला घाबरायला लागलेत। ही भारतीयांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि सरकारने यावर लवकरात लवकर ऍक्शन घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते। त्या नराधमांना योग्य ती आणि लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मी विनंती करते। पुणे, मुंबई, अकोला अशा बऱ्याच ठिकाणी मुलीवर अत्याचार झाले तेव्हा तुमची काय प्रतिक्रिया आहे? पुणे, मुंबई, अकोला अशा बऱ्याच ठिकाणी बारीक बारीक मुलींवर झालेले अत्याचार पाहून ऐकून खूप वाईट वाटलं। सरकारने माझी लाडकी बहीण अशा वेगवेगळ्या योजना काढल्या, अशा योजना काढण्यापेक्षा मुलींना जरा सपोर्ट केला असता व ह्या गोष्टींबद्दल जरा कळून दिला असतं वेगवेगळ्या गोष्टी तर बरं वाटलं असतं। तर सरकारनं फक्त एवढंच आहे की मुलींकडे लक्ष द्यावं, बाकी काय नाही। धन्यवाद करण तुम्ही या प्रतिक्रियेबद्दल। थँक्यू। आसूड लाईव्ह करता रोहन सोनवणेसह राहुल सावंत, पुणे, मावळ।